बुलढाणा शहरातील एका नामांकित विद्यालयामध्ये 8वीच्या वर्गात शिकणाऱ्या 2 वर्गमित्रांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। 3 दिवसातील दुसऱ्या घटनेनं जिल्ह्यातील पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। अवघ्या 14 वर्षा वयाच्या 2 विद्यार्थ्यांनी लागोपाठ 2 दिवसांच्या अंतरानं असं टोकाचं पाऊल उचलल्यानं शैक्षणिक क्षेत्रही चिंतित झालंय। बुलढाण्यामधली ही धक्कादायक घटना राहत्या वेळी दोघा भावांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। 2 वर्गमित्रांच्या आत्महत्येनं बुलढाणा हादरून गेलाय। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संदीप वानखेडे यांच्याकडून। संदीप, काही कारण समोर आलंय का? खरं तर या कारणाचं जे आहे शोध आता पोलीस घेत आहेत। अद्यापर्यंत या आत्महत्येचं कारण, दोन्ही विद्यार्थ्यांचं आत्महत्येचं कारण जे आहे ते समोर आलेलं नाही। मात्र ही जी काही घटना घडली आहे 3 दिवसामध्ये ही दुसरी घटना आहे आणि यामुळे समस्त पालक वर्गामध्ये जे आहे आता अस्वस्थता जी आहे ती पसरलेली आहे। खरं तर नमन राऊत हा जो विद्यार्थी आहे या 8व्या वर्गामध्ये शिकत होता, या विद्यार्थ्याचे पालक जे आहेत हे दोघेही आई वडील जे आहेत हे शिक्षक आहेत आणि ते शिक्षक असताना ते आपल्या ड्युटीवर गेले असताना बुधवारी अर्थात 3 दिवसापूर्वी या विद्यार्थ्याने नमन जी आहे आपल्या घरामध्येच गळफास घेतली होती आणि काल सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान जे आहे हे अथर्व राणे या विद्यार्थ्याने देखील आपल्या घरातच गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। या अथर्वचे वडील जे आहेत हे कारागृह पोलीस आहेत। दोनही पालक हे सुशिक्षित असताना या 8व्या वर्गात शिकणाऱ्या दोनही विद्यार्थ्यांनी अचानकपणे असा टोकाचं पाऊल का उचललं, या संदर्भात आता पालकांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण, अस्वस्थता पसरलेली। या दोन्ही अनाकलनीय घटनांमागे नेमकं काय कारण आहे हे कारण शोधण्याचं आव्हान जे आहे आता पोलिसांसमोर असणार आहे। मात्र हे दोन्ही विद्यार्थी एकाच शाळेत शिकत होते, एकाच वर्गात शिकत होते आणि वर्गमित्र होते। याच्या आत्महत्येमागे नेमकं कारण काय हे आता पोलीस शोधणार आहेत। मात्र अतिशय दुःखदायक बातमी म्हणावी लागेल कस्तुरी। बरं, 8वीत शिकणाऱ्या मुलांना नक्की कसला त्रास होता हे शोधण्याचं आता पोलिसांसमोर आव्हान असेल। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।